नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये कौत्सुभ मात्र आता तृप्तीला म्हणत असतो की प्लीज तू जाऊ नकोस। तेव्हा तृप्ती काही ऐकायला तयारच नसते। ते म्हणते की सारखं सारखं खाली झोपून कौत्सुभ माझ्या पाठीचा भुगा झालेला आहे भुगा, आणि रात्री नीट झोप सुद्धा लागत नाही, सारखा तोच विचार। तेव्हा मात्र आता आजी म्हणते की काय करणार, एवढंसं घर आणि आता त्यात इतकी माणसं कशी मावणार बरं, आणि त्यात म्हणजे पाणी सुद्धा गेलेलं आहे, आणि चारुलता अगं भांडी झाली की नाही, सगळं काही कठीण आहे। अशी गत झालेली आहे की आता खरकटे भांडी ठेवण्यासाठी मात्र आता हे जे काही आहे तर ते घर सुद्धा लहान पडतं। तेव्हा आता तृप्ती म्हणते की त्या लोकल मध्ये जशी माणसं भेटतात ना आपल्याला की चौथी सीट अगदी तसं झालेलं आहे आपलं। तेव्हा आता आजी म्हणते की अगं मग खाली उतरायचं होतं। तृप्ती म्हणते की जबरदस्तीने चढलं होते ना म्हणून मात्र। तेव्हा आता तृप्तीची बडबड सुरूच असते। त्यानंतर मात्र भाग्य म्हणते की हे बघ वहिनी अगं प्राजू आणि मी किचन मध्ये मात्र कसं भेटतो, आता झोपतो कारण आम्ही ऍडजस्ट करतो। प्राजक्ताला खूप वाईट वाटत असतं। प्राजक्ता म्हणते की सगळ्यांना किती त्रास होतो। तेव्हा मात्र आता लगेच आता चारुलता प्राजक्ताच्या जवळ येते आणि म्हणते की घर कुटुंबाची ओळख नाही तर कुटुंबाची ओळख असते, पण आज ओळखच पुसली गेलेली आहे। तर आता प्राजक्ता म्हणते की मामी आपली ओळख अशी कशी पुसली जाईल, किंवा चारुलता म्हणते की ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत, आपण मान्य करायला हवं की आपण हरलेलो आहोत। तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की मामी अगं अशी हार मानून कसं चालेल, सगळं काही ठीक होईल, आपण काही ना काही मार्ग नक्की काढू। तेव्हा चारुलता म्हणते की आणखीन काही मार्ग निघेल असं तुला वाटतं का, आणि बघ मी तर हातच टेकलेले आहेत, काय पाप केलं म्हणून हे दिवस बघायला लागतात। हे बघ तुझे मामा मात्र इतक्या दिवसापासून इतक्या वर्षापासून लोकांची सेवा करतात, आणि कधी कुणाकून त्यांनी एकही पैसा घेतलेला नाही, आणि कधी या घराचं छत आहे तर ते उडून जाईल असं वाटलं सुद्धा नाही, परंतु या वादळात मात्र घरावरचं छप्पर नाही उडून गेलं तर आपण सुद्धा संपलेलो आहोत। एक एक पैसा जमा करून स्वतःचा संसार उभा केलेला आहे, ते पण स्वतःच्या घरामध्ये 4 भिंतीमध्ये, आणि 30 वर्षाच्या संसारानंतर सगळं काही शेवटी शून्य झालेलं आहे, आणि आता मात्र म्हाताऱ्या आईच्या डोक्यावर ओझं होऊन राहावं लागतं। माझी मुलं मोठी झाली, मला सून आली तरी सुद्धा अशी अवस्थी, शेजारी पाजारी नातलग अगं काय विचार करत असतील, आणि ते सर्व जाऊन ते आईची मात्र किती गैरसोय सोय होत असेल। तेव्हा आता चारुलताला फार वाईट वाटत असतं, आणि ती आज आपलं सगळं काही मन मात्र प्राजक्ताकडे मोकळं करत असते। तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की अगं मामी पण आजपर्यंत आपण कधी कुणाचं वाईट केलेलं नाही, आपलं तरी वाईट का होईल याचा विचार कर ना तू, आणि हे बघ मामी तू काळजी करू नको, आपलं सुद्धा सगळं काही छान होईल। तेव्हा आता चारुलता म्हणते की सगळं काही छान होईल हे वाक्य जे आहे तर ते खोटी आशा देतं, आणि सगळं काही छान होईल याची खात्री नाही देता येत। हे बघ प्राजक्ता सगळं काही छान होईल असं म्हणू नकोस, आपण खरं वास्तव स्वीकारायला हवं। तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की पण मामी, तेव्हा आता चारुलता अगदी प्राजक्ताला विचारत आहे, तुला असं वाटतं की प्राजक्ता अचानक मात्र उद्या आपल्याकडे पैसे उभे राहणार आहेत तर, आणि आपण मात्र ते पैसे भेटल्यानंतर आपण आपल्या घरी राहायला जाणार आहोत असं वाटतं तुला, इतकं सोपं कसं आहे ते, कारण इतके पैसे आपण आणणार कुठून आहोत, आणि कौत्सुभने नक्की पैसे किती घेतलेत ते सुद्धा तो खरं सांगत नाही, आणि जर त्याला विचारायला गेला तर तो सर्व काही टाळाटाळ करतो, मग कसं आता हे सर्व मॅनेज करायचं। आता प्राजक्ताला माहिती असतं की 20 लाख रुपये कर्ज आहे, आणि आता मात्र ती मामीला परंतु सांगायला तयार नसते, कारण मामीला टेन्शन आलेलं असतं। चारुलता पुढे म्हणते की हे बघ प्राजू, कौत्सुभ आपल्याला काही सांगत नाही, याचा अर्थ असा आहे की ही रक्कम आहे ती काही कमी नाही। पण प्राजक्ता आपल्या मनात म्हणते की ही काही छोटी रक्कम नाही मामी, आयुष्यभर आपण जर काम केलं तरी सुद्धा 20 लाख रुपये नाही कमवू शकत, ती रक्कम फेडू शकणार नाही। प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी येतं, ती रडत असते। तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की मामी हे बघ पैशांची व्यवस्था कधी होईल कसं होईल हे खरंच मला माहिती नाही, पण एवढं मी मात्र नक्की सांगते, आणि ती चारुलताचे हात धरते आणि म्हणते की ते घर आपलं होतं आहे आणि राहील पण कायमचं। तेव्हा आता चारुलताच्या अगदी चेहऱ्यावर आनंद येतो। तेव्हा मात्र आता चारुलता म्हणते की आपलं घर म्हणजे दारावरच्या जी काही आपल्या नावाची पाटी असते त्याने नाही होत, त्या घराच्या चावीवरून आता होते। ज्या घराची चावी आपल्या हातात असते तर आता तेव्हा ते घर आपलं असतं, आणि त्या घरामध्ये आपण हवं तेव्हा जाऊन राहू शकतो, ते आपलं घर असतं। ज्या घरातून आपल्याला कोणीच बाहेर काढू शकत नाही ते घर आपलं असतं, आणि असं हक्काचं घर आपलं असतं। त्या माणसांनी आपलं सगळं काही सामान रस्त्यावर फेकलं, जे काही आता ही घडलेली गोष्ट आहे, जेव्हा ती माझ्या समोर येते तेव्हा मात्र खरंच कुठलीही बाई जो काही आपला हा संसार पाहते तर त्या संसाराची राख होते, आणि त्या संसाराच्या राखेमध्ये सगळ्यात अगोदर जळून खाक होतात तर त्या घरातील बाईची स्वप्न, जो काही आता कप आहे तर त्याचा
दांडा फुटलेला असतो आणि तो कप मात्र ती प्राजक्ताला दाखवते आणि म्हणते की हा कप तू बघतेस का. आणि हे बघ आता मात्र हा जो काही कप होता, भाग्याचा पहिला वाढदिवस होता, जेव्हा मी तिला बाजारात घेऊन गेले होते तेव्हा तिने हट्टाने माझ्याकडून हा कप घेतला होता आणि मी तिला दिलेली ही पहिली भेटवस्तू होती. म्हणून हा जो काही कप आहे तर तो मी इतक्या वर्ष सांभाळला. शेवटी काय झालं, जे काही झालं त्यामध्ये मात्र त्याचा कान तुटून गेला. आणि बघ प्राजू, आपलं आयुष्य मात्र आता ह्या कपासारखं आहे, म्हणजे याला कुठेही हात लावला तर चटका बसतो. आणि हे बघ प्राजक्ता, मी तुझ्याशी फार वाईट वागले आणि हे बघ प्राजक्ता, सगळ्याची दोषीदार मी आहे, त्यामुळे तुला जी शिक्षा मला द्यायची असेल ती तू देऊ शकते. हवं तर मी रोज तुझे पाय धरेल, परंतु हे बघ हात जोडून तुला आज एक विनंती करते की तू मामाला जसं म्हणजे वाचवलंस तसं ह्या आपल्या घराला सुद्धा वाचव. तेव्हा आता मामीने चक्क प्राजक्ता समोर हात जोडलेले असतात, तिची माफी मागितलेली असते. तेव्हा आता प्राजक्ताला धक्काच बसतो. प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी असतं आणि हे बघ प्राजक्ता, तुला अनाथ असल्याचं जे दुःख आहे तर ते चांगलंच माहिती आहे. आणि हे बघ अगं, जर हे घर वाचलं नाही तर मी आणि मामा अनाथ होऊ. मी आज तुझ्या समोर हात जोडते कारण हे घर वाचव प्राजक्ता. आणि हे घर वाचलं नाही तर आम्हाला जगायलाच काही कारण नाही आणि हे सगळं तूच वाचू शकतेस. आणि हे बघ प्राजक्ता, या संकटातून तुम्हाला वाचव. मात्र आता प्राजक्ता सुद्धा खूप रडत असते आणि ती मामीचे हात धरते. मामी आता खूप रडत आहे. मामीची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे. तिची ती अवस्था बघून प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी येते. ती म्हणते की मामी प्लीज हात जोडू नकोस. आणि प्राजक्ता सुद्धा आता मामीच्या मिठीतून खूप रडू लागते. आणि त्याच वेळेस आता प्राजक्ताला मात्र आता ते सगळं काही सुलोक्षणाचं बोलणं आठवतं. सुलोक्षणा जे काही म्हटलेली असते की आता मी तुझं आणि तुझ्या घरच्यांचं आयुष्य सावरायला तयार आहे, सगळ्याची नवीन सुरुवात करायला हवी, परंतु तुझ्या त्या नवीन आयुष्यामध्ये तुला माझ्या आलोकचा हात धरावा लागेल, माझ्या आलोक बरोबर तुला लग्न करावं लागेल. हे सगळं काही क्षण मात्र ते तिला आठवतात. आणि सुलोक्षणाने तिच्याकडून वचन मागितलेलं असतं की तू आलोकशी लग्न करशील म्हणून. आता प्राजक्ताला ह्या सगळ्या गोष्टीचा विचारून आता नक्की मामीची आणि मामाची जी अवस्था झालेली आहे तर त्या अवस्थेतून त्यांना बाहेर काढण्यासाठी मला सुलोक्षणा मॅडमचा हात पकडावा लागतो की काय, त्यांचं वचन जे त्यांनी मागितलेलं आहे तर ते पूर्ण करावं लागतं काय याचा ती विचार करते. आणि जर त्यांचा हात मी पकडला, त्यांची साथ दिली तरच मात्र माझे मामा आणि मामी ह्या संकटातून बाहेर येऊ शकतात, असं आता प्राजक्ता मामीच्या मिठीतून विचार करत आहे. आणि तुझ्या नावापुढे मात्र आता प्राजक्ता आलोक सूर्यवंशी असं नाव तुला लावावं लागेल, तरच तशी सुलोक्षणा तुझं ऐकेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र आता प्राजक्ता तयार होते. ती काही आता पोळ्या वगैरे करत असते, पण तिचं सगळं काही लक्ष मात्र आता मामी जे काही बोललेली आहे तर त्या विचारात ती गुंतलेली असते. तोच विचार ती करत आहे. तिला मामा आणि मामीच्या बोलण्याचं म्हणजे तिची काळजी लागलेली असते की काय होईल, कारण मामा आणि मामी आता म्हणजे त्यांचं इतकं मोठं संकट त्यांच्यावर आलेलं आहे. मामी तर आता जगायलाच काही अर्थ राहिलेला नाही असं म्हणते. आणि सुलोक्षणाच्या बोलण्याचा ती आता परत विचार करत आहे. म्हणून ती आता ह्या सगळ्याचा विचार करून सुलोक्षणाला भेटण्याचं ठरवते. तिचं कामात सुद्धा लक्ष लागत नसतं, सारखं त्याच गोष्टीचा ती विचार करत आहे. आणि ती विचार करत आहे की सुलोक्षणा मॅडमची जी काही अट आहे तर ती मी स्वीकारली तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. जर मी होकार दिला तर मामाचं जे हक्काचं घर आहे तर ते परत मिळू शकतं. इथे जो काही सगळ्यांना त्रास होतोय तो कायमचा संपून जाईल. पण मी आलोक सरांशी लग्न कसं करू शकते, त्यांच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त माझ्याबद्दल रागच आहे. एका बाजूला माझं आयुष्य आहे आणि दुसऱ्या बाजूला एक मामाचं हक्काचं घर आहे, मामाचा प्रपंच आहे. आणि सुलोक्षणा मॅमला मी मात्र धक्का देऊन माझा स्वार्थ बघत आहे का, आणि मी स्वार्थी वागते का, फक्त माझाच विचार करतेस का. आणि तेवढ्यात मात्र तिचं लक्षच नसतं. तिला असं वाटतं की तव्यावर आता आपण पोळी टाकलेली आहे म्हणून ती आता तव्यावर पोळी नसते आणि तशीच मात्र तव्याला हात लावायला जाते. आणि तेवढ्यात भाग्य धावतच येते. आता भाग्य तिचा हात धरते आणि तिचा हात भाजण्यापासून वाचवते आणि म्हणते की प्राजू, अगं काय करत होतीस, तुझं लक्ष कुठे आहे, अगं आता तुझा हात भाजला असता तेव्हा कुठे. आता ही प्राजू भानावर येते आणि गॅस बंद करते. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की मी डब्बा भरते. तेव्हा आता भाग्य म्हणते की प्राजू, तुला तर माहितीच आहे की तुझा हात भाजला तर चटका तुला बसेल, त्याचा त्रास जास्तीत जास्त मला होईल. आणि प्राजू, हे बघ तुझा हात भाजल्यानंतर मी टेन्शन मध्ये आल्यानंतर कुणाचा हात पकडणार बरं. पण भाग्य मात्र प्राजूचा हात पकडते. तेव्हा आता प्राजू डायरेक्ट तिच्या हातातून हात काढून घेते, तिच्याकडे बघत असते. तर भाग्य म्हणते की प्राजू, मला खरं खरं सांग नक्की काय झालेलं आहे. काल सुद्धा तू इतकी रडलीस आणि आता पण तू काहीतरी विचार करत आहे आणि तुला तर माहितीच आहे की तू खोटं बोलू शकते, परंतु तुझे डोळे मात्र आता कधीच खोटं बोलू शकत नाही. डोळ्यामध्ये
डोक्यामध्ये आणि मनामध्ये नक्की काय सुरू आहे ते सगळं मी ओळखते. तू नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतेस आणि प्राजू लवकरात लवकर जे काही खरं आहे तर ते मला लवकरात लवकर खरं सांग की तुझ्या डोक्यामध्ये नक्की काय सुरू आहे. तेव्हा आता प्राजू म्हणते की काही नाही, तुला उशीर होईल, मी तुझा डबा भरते. प्राजू मात्र भाग्याला काही सांगायला तयार नसते, कारण भाग्य किती तडकेबार डोक्याची आहे. ती डायरेक्ट आता सुलोचनाला जाऊन हे सर्व विचारू शकते. म्हणून मात्र प्राजक्ता तिला सगळं काही वेळ मारून नेण्याचं ठरवते आणि तिच्यापासून सगळं लपून ठेवते. पण आता भाग्य मात्र काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती प्राजूचा हात धरते आणि प्राजूला परत विचारते की प्राजू, तुझ्यामुळे जर मला 5 मिनिट उशीर होत असेल तर मला कोणताही फरक पडत नसतो. बघ प्राजू, मी तिकडे सुद्धा जेव्हा जॉबला जाते तेथे नोकरी करते तर स्त्रियांनाच मदत करते आणि जर माझ्या घरातील सगळ्यात महत्त्वाची माझी आवडती स्त्री जर टेन्शन मध्ये असेल तर तिला सोडून मी कशी जाऊ शकते. भाग्य आता विचारण्याचा पूर्णपणे विचारच करत आहे की नक्की सांग की प्राजू काय झालेलं आहे, तू कसले इतके विचारत आहे, तुझं स्वतःकडे सुद्धा लक्ष नाही. प्राजू, अगं काय झालं, म्हणून भाग्य तिला सारखं तेच विचारत असते. प्राजू काही सांगायला तयारच नसते, परंतु प्राजू आता मात्र खोटं बोलते आणि म्हणते की काही नाही भाग्या, मला एका नवीन जॉबची ऑफर आलेली आहे, पगार चांगला आहे, सगळं चांगलं आहे. ते ऐकून आता भाग्याला आनंदच होतो. भाग्य म्हणते की काय बोलते. त्यानंतर प्राजू म्हणते की अगं आपले प्रॉब्लेम्स आहेत तर ते सुद्धा सगळे संपतील. आता मात्र ती सुलोचनाचं जे काही आता ती ऑफर आहे त्याबद्दलच सांगत असते, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगते. प्राजक्ता आता पुढे म्हणते की अगं हे सगळं काही सॉल्व्ह होईल, परंतु माझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स आहे तर ते पुढे वाढतील. तर भाग्याला हे सर्व काही कळत नाही की प्राजू नक्की म्हणते तरी काय. ती विचारते की म्हणजे नक्की काय. त्यावरती आता प्राजक्ता म्हणते की म्हणजे, तर प्राजक्ता पुढे सांगायला सुरुवात करते की म्हणजे मला तिथे खूप काम करावं लागेल आणि ते असं काम आहे की त्या कामाचा मला खूप त्रास होऊ शकतो. तेव्हा मात्र आता भाग्य म्हणते की अगं मग तू एक काम कर, तू मात्र आता हे सगळं काही निगोशिएट कर, म्हणजे जे काही आपलं काम वगैरे आहे. आणि हे बघ प्रॉब्लेम काही आता हे म्हणजे सॉल्व्ह होतच नसतात. असे अनेक बायका आहे की त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहे तर ते मात्र आता येथे येत असतात. आणि आत्ताच मात्र एक अशी केस आली होती की त्या बाईच्या डिलिव्हरी नंतर तिला काढून टाकणार होते, कारण तिला जॉब करायचा होता, परंतु डॉक्टरांनी मात्र तिला आराम करण्यासाठी सांगितलेलं होतं. परंतु तिला पैशांची गरज असल्यामुळे तिला ही नोकरी सोडायची नव्हती. तेव्हा मात्र आता प्राजक्त विचारते की मग काय झालं. तर भाग्य म्हणते की मग मी असं तिला सांगितलं, तू कंपनीला असं काहीतरी सांग की काही दिवस मात्र तुला पार्ट टाइम म्हणजे काम द्या, जॉब द्या, कारण तिला काही असा वेळ जाईल की बाळाबरोबर आपला वेळ घालवता येईल, कंपनीचं काम सुद्धा करता येईल. जेव्हा तू कम्फर्टेबल होशील तेव्हा परत जॉईन करशील आणि त्यामुळे कंपनी सुद्धा खुश राहील. आणि हे बघ प्राजू, त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट ही समोरच्याच्या मनासारखी व्हावी असं मला नाही वाटत. आपली इच्छा काय, आपल्याला काय वाटतं, आपला सुद्धा खूप महत्वाचा एक त्यामध्ये भाग असतो. आपला आपण विचार करायला हवा. आपलं हे विचार आहे तर ते आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे आपल्याला जे काही हवं आहे तर ते ठरवायचं आणि हक्काने मागायचं आहे. आणि हे बघ प्राजू, तुला जे वाटतं ते तू करू शकतेस. काम जास्त किंवा त्रासदायक आहे आणि ते म्हणजे त्रासदायक आहे म्हणून ते नोकरीला अगदी झिडकारून लावलं असं नसतं. आणि हे बघ तूच विचार कर, जर ह्या पगारामुळे तुला जर फायदा होत असेल तर तो व्हेरी गुड असेल. आय नो तू मात्र हे सर्व करू शकतेस. आणि प्राजू, तूच म्हणते की कधी कधी काही निर्णय हे भविष्यासाठी नाही तर वर्तमान काळासाठी घ्यायचे असतात. त्यामुळे तू सुद्धा तेच कर. आत्ता जा आणि वर्तमान काळाचा विचार कर आणि हा निर्णय घेऊन तुझ्या आयुष्यातील जे काही सगळे प्रॉब्लेम्स आहे तर ते सॉल्व्ह होत असतील तर हो म्हणायला काय हरकत आहे. चल आता मी निघते असे बोलून मात्र आता प्राजक्ता जायला निघते. ते भाग्य जायला निघते तर प्राजक्ता म्हणते की अगं थांब, टिफिन घेऊन जा. आणि भाग्य आता अगदी खुश होऊन थांबते. तर प्राजक्ता तिच्या हातामध्ये टिफिन देते आणि आता भाग्य तिला थँक्स असं म्हणते. मस्त सोल्युशन मात्र भाग्याने तिला दिलेलं असतं, पण जाता जाता भाग्य मात्र थांबते आणि कसला तरी ती विचार करत असते आणि पुन्हा ती प्राजक्ताच्या जवळ येते आणि विचारते की प्राजू, तुझा नवीन जॉब कुठे आहे, सूर्यवंशींकडे का. किंवा मात्र आता प्राजक्ता हो असं म्हणते. किंवा आता भाग्य खुशत म्हणते की वाव, पुन्हा सूर्यवंशी. आणि प्राजू, तुझं आयुष्य मात्र सूर्यवंशी शिवाय पूर्णच होत नसतं कधी. आणि काल पण अगं कालचंच उदाहरण घे, ध्यानी न मनी, काल सुद्धा आरव सूर्यवंशी तुला माझ्याकडे घेऊन आला आणि खरंच अगं तो खरंच सॉलिड आहे, खूप छान मुलगा आहे. मला तर काय वाटतं ते माझ्या मनातील मी तुला सांगते की तुझं नातं आहे ना जन्मोजन्मीचं मात्र सूर्यवंशीशी जोडलं गेलेलं आहे. जेव्हा बघावं तेव्हा मात्र काहीतरी तुझ्या आयुष्यामध्ये सूर्यवंशीमुळेच घडत असतं. एवढी आवडतेस का तू सुलोचना मॅडमला. किंवा आता प्राजक्ता भाग्याकडे पाहत असते तर भाग्य हसते आणि म्हणते
म्हणते की अगं प्राजू मी मस्करी करते आणि चल येते मी बाय असं करून मात्र भाग्य आता जायला निघते. शेवटी प्राजूला तिच्या या गोष्टीमध्ये आता आपलं उत्तर सापडतं. त्यानंतर इकडे सगुना मात्र सुलक्षणाला येऊन सांगते की प्राजक्ताला तिच्या वडिलांसाठी औषध मिळालेलं आहे. ते ऐकून सुलक्षणा म्हणते की काय म्हणते सुलक्षणा? ते सगुना अगं प्राजक्ताला औषध कुठे मिळालं? सगुना मी तुला सांगून ठेवलं होतं मग तरी सुद्धा तिला औषध कुठे मिळालं? सुलक्षणा आता सगुनावर खूप ओरडत असते, तिला म्हणजे रागवत असते. अंबिका सुद्धा देतेच आहे. तेव्हा मात्र आता सगुना काही उत्तर देत नसते. तर सुलक्षणा तिला पुन्हा म्हणते की मी तुला काय विचारते? त्यावरती मात्र सगुना म्हणते की मॅम मला माहिती नाही, मी स्वतः प्राजक्ता आणि तिच्या बहिणीला औषध घेऊन घरी जाताना बघितलेलं आहे. तेव्हा तर सुलक्षणा फार चिडलेली असते. ती म्हणते की अगं पण त्यांना औषधच कशी मिळाली? हवेतून ओढून त्यांच्या हातामध्ये आलीस का? तेव्हा सगुना म्हणते की मॅम मी स्वतः जातीने हे सगळ्यामध्ये लक्ष घातलं होतं. त्यांच्या घरा शेजारच्या केमिस्टकडे सोडवा, परंतु अख्ख्या मुंबईमध्ये त्यांना कुठेही औषध कोणी देणार नाही याची मी पूर्णपणे आता जबाबदारी घेतलेली होती आणि ती सुद्धा पार पाडली होती. तेव्हा मात्र आता सुलक्षणा पुन्हा विचारते की मग त्यांना औषध कशी मिळाली? हवेतून आली का? उडून त्यांच्या हातामध्ये आली की काय? तेव्हा सगुना म्हणते की नाही मॅम, कुठल्याही केमिस्टरने त्यांना औषध दिलेली नाहीत, मी तुम्हाला खात्रीने सांगते. त्यावरती सुलक्षणा सगुनालाच रागवते की चूक तुझी आहे, मी तुला एक काम करण्यासाठी सांगितलं होतं, हे सुद्धा काम तुला नाही जमलं. काय उपयोग आहे तुझा माझ्या आलोकचं लग्न होण्यासाठी? वाटेल ते थराला जाऊन मी सगळ्या काही गोष्टी करत आहे. सगळीकडून मात्र मला प्राजक्ताला कोंडीत पकडायचं आहे. काही झालं तरी जी काही ऑफर मी तिला दिलेली आहे ती तिला मान्य करावीच लागेल आणि माझ्या आलोकशी लग्न करावंच लागेल. एका मागून एक असे विघ्न येत आहे आणि ती माझी काही पाठ सोडत नाही. एका मागोमाग एक विघ्न येतातच आणि ह्या सगळ्याचं काय करू मी आता? सगुना तू खूप मूर्ख आहेस. तुझ्या एका चुकीमुळे. आणि तेवढ्यात मात्र अंबिकाचं लक्ष जातं की प्राजक्ता दरवाजात आलेली आहे आणि अंबिका मात्र जोरात म्हणते की प्राजक्ता. तेव्हा सुलक्षणाच्या पायाखालची जमीन सरकते. सुलक्षणा धक्क्यानेच मात्र आता प्राजक्ताकडे पाहत असते. आता सुलक्षणा, सगुना आणि अंबिका हे तिघेही खूपच घाबरतात. नक्की प्राजक्ताने जर काही ऐकलं आणि तिला जर सत्य समजलं तर कसं होईल? तेव्हा मात्र आता सुलक्षणा हा सावरून घेण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की प्राजक्ता अगं तू केव्हा आली आणि दारात का उभी आहे? आतमध्ये ये ना. अंबिका, सगुना खूपच घाबरून जातात. कोणाला काहीच कळत नसतं की नक्की काय होत आहे ते. प्राजक्ताने काही ऐकलं तर नसेल ना? आणि सगुना पूर्णपणे घाबरूनच जाते. तेव्हा मात्र आता प्राजक्ता सुलक्षणाच्या समोर येऊन उभी राहते आणि सुलक्षणाकडे बघतच असते. तेव्हा सुलक्षणा घाबरतच विचारते की प्राजक्ता तू आत्ताच आमचं जे बोलणं आहे ते ऐकलंस का? प्लीज काही तू गैरसमज करून घेऊ नकोस. आता प्राजक्ता म्हणते की मॅम मला तुमच्याशी बोलायचं आहे. सुलक्षणा विचारते की बोल ना, काय बोलायचं आहे? तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की मला एकांतात बोलायचं आहे. तेव्हा आता सुलक्षणा काही उत्तर देता आपल्या रूम मध्ये निघून येते आणि प्राजक्ता सुद्धा तिच्या मागे येते. तेव्हा आता सगुना ही अंबिकाला विचारते की प्राजक्ताने आपलं बोलणं तर ऐकलं नसेल ना? तेव्हा आता अंबिका म्हणते की मला नाही वाटत, कारण जेव्हा माझं दाराकडे लक्ष केलं दाराच्या बाहेर उभी होती आणि जर तिने सगळं काही ऐकलं असतं तर ती दाराच्या आत आलीच नसती, बाहेरच्या बाहेर निघून गेली असती. त्यामुळे मला तर असं वाटतं की तिने काही ऐकलेलं नाही म्हणून. तेव्हा सगुना म्हणते की नशीब तिने नाही ऐकलं, परंतु मला एक गोष्ट कळत नाही की प्राजक्ताला मात्र असं काय बोलायचं असेल एकांतामध्ये. तेव्हा आता अंबिका म्हणते की देवालाच ठाऊक आहे आणि हे बघ देवा काहीतरी कर, परंतु ह्या सगळ्यातून लवकरात लवकर मार्ग काढ. त्यानंतर मात्र आता सुलक्षणा प्राजक्ता घेऊन रूम मध्ये येते आणि रूमचा दरवाजा बंद करते. सुलक्षणा विचारते की काय झालं प्राजक्ता, तुला नक्की काय असं बोलायचं होतं? तू मला आतमध्ये घेऊन आलीस. आलोकशी लग्न न करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो कसा चुकीचा आहे तुला जाणवलं म्हणून तू आलीस का? प्राजक्ता मात्र काही उत्तर देत नसते. ती फक्त सुलक्षणाचं बोलणं ऐकून घेत असते. तर सुलक्षणा म्हणते की हे बघ प्राजक्ता, काल मात्र तुला माझा खूप राग आला असेल, तू मला वाटेल तसं बोललीस, परंतु मी तुला अजून सुद्धा सांगते की मी तुझ्या पुढे जो काही निर्णय ठेवलेला आहे, जो काही प्रस्ताव मांडलेला आहे तर तो मात्र तुझ्या फायद्याचा आहे. तेव्हा आता तू म्हणशील की फायदा आणि तोटा ना बिझनेस मध्ये असतो, कोण नात्यामध्ये नसतो. पण तुम्हाला असं वाटतं की नातं जोडणं ही एक इन्व्हेस्टमेंट आहे, नुकसान आणि फायदा आपण का बघू नये बरं? हे बघ तुला वाईट वाटेल, परंतु मला तर असं वाटलं की मी जे काही प्राजक्ताला ओळखते आणि एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये जर मला वाटलं की ही प्राजक्ता इतकी स्वार्थी का वागते, फक्त स्वतःचाच विचार करत आहे, ती मात्र तिच्या कुटुंबाचा विचार का करत नसेल? हे बघ प्राजक्ता, जे काही तुझ्या एका होकारामुळे आलोक आणि तू तर सुखी होतालच, परंतु काही तुझ्या मामा आणि मामींचं घर आहे तर ते घर वाचेल, त्यांना इतक्या मोठ्या संकटातून तू बाहेर काढशील आणि शेवटी त्यांचं सुद्धा आयुष्य योग्य चांगल्या मार्गावर तू आणशील. जे काही तू निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सगळ्यांचेच आयुष्य बदलू शकतात. मग तू असा
चुकीचा निर्णय का करतेस? प्राजक्ताच्या मनात दुसरंच काहीतरी असते. ती फक्त आता सुलोचनाचं बोलणं ऐकून घेते आणि प्राजक्ता मात्र आता चारुलताच्या बोलण्याचाच विचार करत असते. चारुलताने हात जोडलेले असतात. जसं तू मामाला वाचवलं तसं आम्हाला या घरात जे काही आहे ते घर वाचव आणि परत आपल्याला आपलं घर मिळून दे. हे सगळं तुझ्या हातात आहे. म्हणून चारुलताने सुद्धा आता प्राजक्तासमोर हात जोडलेले आहे. तर सुलोचना बोलत असताना प्राजक्ताला त्या सगळ्याची आठवण होत असते. त्या सगळ्याचाच ती विचार करत असते आणि भाग्य तिला म्हटलेली असते की प्राजक्ता काही निर्णय भविष्यासाठी नाही तर वर्तमान काळासाठी घ्यायचे असतात. या सगळ्याचा मात्र आता प्राजक्ताने विचार केलेला आहे आणि तिने मनामध्ये आता सुलोचनाशी बोलण्याचा एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. तिच्या मनामध्ये आता नक्की जे काही निर्णय आहे तर ते सगळे सुलोचनाला ती सांगणार आहे. तेव्हा मात्र आता शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये प्राजक्ता म्हणते की हे बघा, या अगोदर मात्र मी आता आलोकशी लग्न करण्यासाठी नकार दिला होता, परंतु आता मी या लग्नासाठी तयार आहे. आज मी माझा होकार देत आहे. त्या बदल्यात सुद्धा मला काहीतरी हवं आहे. तेव्हा तिने सुद्धा आता एक असा प्रस्ताव ह्या सुलोचनाकडे मांडलेला असतो. माझ्या आणि आलोक सरांच्या लग्नाबरोबर तुमचा धाकटा मुलगा आरव सर आणि माझी धाकटी बहीण भाग्यश्री यांचं सुद्धा लग्न लावून द्यावं लागेल. मात्र तर सुलोचनाला फारच राग येतो. सुलोचना जोरात ओरडते आणि प्राजक्ता असं म्हणून ओरडते. तेव्हा मात्र प्राजक्ताचं जे काही आता नाव सुलोचनाने घेतलेलं आहे तर ते आलोकच्या रूम पर्यंत येतं. आलोक पेंटिंग काढत असतो आणि तेव्हा त्याच्या कानावर मात्र प्राजक्ता हे नाव ऐकू येते. आता मात्र आलोक धावतच तिकडे येत असतो. त्या अगोदर मात्र सुलोचना इतकी ओरडलेली आहे तर तिच्या आवाजाने आता अंबिका आणि सगुणा मात्र आतमध्ये आलेले आहेत आणि आता हा आलोक सुद्धा येत आहे. एवढ्यात आलोकच्या हातातून रागारागाने मात्र काहीतरी वस्तू खाली पडते. अंबिका, सुलोचना ह्या सगळ्याजणी खूप घाबरतात. नक्की आलोक रूमच्या बाहेर पडलेला आहे. तेव्हा प्राजक्ताला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. मित्रांनो, आता जो काही प्राजक्ताने प्रस्ताव मांडलेला आहे तर त्याला सुलोचना होकार देईल का हे बघणं आता खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.